आयफोनच्या EMI साठी खवड्या डोंगरावरून उडी टाकणारा कुणाल चांदगुडे याने खरंच टोकाचं पाऊल हे आयफोनच्या हप्त्यासाठी उचललं का, असा प्रश्न आता निर्माण होतोय. कारण त्याच्या मागून आई आणि वडिलांनी जी उडी टाकून आत्महत्या केली, या तिघांचे मृतदेह घाटी रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळेला दोन्ही कुटुंबामध्ये खटके उडालेले होते आणि त्यांचा जे अंत्यसंस्कार करण्यात आलेला आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले. म्हणजे मुरलीधर चांदगुडे यांचा अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी धनगरवाडी, तालुका अंबड, जिल्हा जालन्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि कुणाल आणि त्यांच्या आई संगीता यांचा अंत्यसंस्कार हे छत्रपती संभाजीनगर मधल्या मुकुंदवाडी परिसरामध्ये करण्यात आलेले आहे. अर्थात आज पैठणमध्ये त्यांचं जे अस्थि विसर्जन असतं ते एकत्र करण्यात आलेलं आहे. पण मुरलीधर चांदगुडे आणि संगीता चांदगुडे यांच्या कुटुंबामध्ये संघर्ष सुरू होता, वाद सुरू होता आणि त्यातूनच कुणाल हा मानसिक तणावात होता आणि या सगळ्या घटना ज्या आहेत त्या कौटुंबिक कलहामुळे घडल्या, अशी चर्चा आता सोशल मीडियावरती रंगलेली आहे. आणि अनेक जण याबद्दल प्रश्न विचारतात. कारण संगीता चांदगुडे या युट्यूबर होत्या, 27,000 पेक्षा जास्त त्यांचे फॉलोअर्स होते आणि त्यांच्या काही व्हिडिओमध्ये त्यांनी कौटुंबिक कलहाचा उल्लेख केलेला होता. त्यांच्या मुलाला वडिलांपासून दूर करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत कुटुंबातील, असे सुद्धा संकेत त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये दिलेले होते. आणि आता ज्या वेळेला आपण बोलत आहोत तर पोलिसांनी अत्यंत महत्त्वाची सूचक प्रतिक्रिया सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये दिलेली आहे. आणि म्हणूनच खरंच ती आत्महत्या आयफोनच्या EMI साठी होती की त्याच्यामागे कौटुंबिक कलह आहे, हे सुद्धा याच्याबद्दल सुद्धा चर्चा आता सुरू झालेली आहे. रत्नाकर नवले जे पोलीस उपायुक्त आहेत छत्रपती संभाजीनगरचे, त्यांनी लोकमतला प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामध्ये ते म्हणतायत कुणालने टोकाचा निर्णय घेण्यामागे केवळ मोबाईल हेच कारण होतं असं निश्चितपणे म्हणता येणार नाही. त्यामागे अनेक कारणं असण्याची शक्यता आहे. दोन्ही कुटुंबांचे जबाब नोंदवून प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल, असं रत्नाकर नवले जे पोलीस उपायुक्त आहेत छत्रपती संभाजीनगरचे ते म्हणतायत. त्यामुळं कौटुंबिक कलहामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत का, अशी शंका अनेक जण सोशल मीडियावरती घ्यायला लागलेले आहेत. पण याच्यामध्ये अनेक गोष्टी आता समोर येत आहेत. कारण दोन्ही कुटुंबातले अनेक लोक या सगळ्या घटनांबद्दल बोलायला तयार झालेले आहेत. म्हणजे बोलायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. शोभा मस्के ज्या मुरलीधर यांच्या बहीण आहेत आणि त्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये दावा केलेला आहे की एका लग्नासाठी मुरलीधर हे मूळ गावी म्हणजे धनगरवाडीमध्ये आलेले होते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या बहिणीच्या मुलाचं निधन झालं आणि त्यानंतर 10 दिवस मुरलीधर त्यांच्या मुळगावी थांबले, ज्यामुळं संगीता या नाराज झालेल्या होत्या आणि त्यांच्या कुटुंबामध्ये वाद झाले आणि त्यामुळं शिवीगाळ करून त्यांना एक प्रकारे घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न कुणाल आणि संगीता या दोघांनी केलेला होता, असा दावा मुरलीधर चांदगुडे यांच्या बहिणीने केला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणामागची आणखी काही कारणं समोर येतील असा सुद्धा दावा संगीता यांच्या बहिणीने केला आहे. त्यामुळं मुरलीधर चांदगुडे यांच्या बहिणी आणि संगीता चांदगुडे यांच्या बहिणी यांनी वेगवेगळा दावा केल्यामुळे सुद्धा आता यामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की खरंच हा वाद आणि खरीच ही घटना आयफोनच्या EMI साठी होती का, असे प्रश्न आता विचारले जात आहेत. कारण यामध्ये जो मुरलीधर आणि संगीता हे जे दोन मृतक जे होते म्हणजे मुरलीधर चांदगुडे आणि संगीता चांदगुडे यांचा प्रेमविवाह झालेला होता आणि या विवाहापासून मुरलीधर यांचं त्यांच्या घरच्यांसोबत जमत नव्हतं. गेल्या अनेक वर्षांपासून ते म्हणजे त्यांच्या आईवडिलांसोबत बोलत नव्हते. पण गेल्या 4 महिन्यांपासून मुरलीधर यांची जवळीक त्यांच्या कुटुंबासोबत वाढत होती. अर्थात ते त्यांच्या आईवडिलांसोबत बोलत नव्हते, पण बहिणींच्या सोबत ते अत्यंत सलोख्याने वागत होते, जी गोष्ट संगीता यांना अजिबात मान्य नव्हती. म्हणून सुद्धा त्यांच्या कुटुंबामध्ये वाद होते का, असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत. कारण मुरलीधर चांदगुडे यांच्या बहिणीने तसे दावे केलेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की दोन्ही कुटुंबांच्या वादामुळेच त्यांचे अंत्यसंस्कार वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले का. जो दावा सोशल मीडियावरती किंवा माध्यमामध्ये जे वृत्त आलेलं आहे की घाटी रुग्णालयाच्या बाहेर दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाले आणि त्या वादाचा पर्यवसान दोन्ही म्हणजे तिघांचे अंत्यसंस्कार हे वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले का, एक अंबडमध्ये करण्यात आलं, एक छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात आलं, म्हणून सुद्धा या घटनेकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं जात आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये पोलिसांची भूमिका आहे. आता पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये आयफोनच्या EMI वरून या सगळ्या घटना घडल्या असं एकमेव कारण या घटनेत मानत नाही आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दोन्ही कुटुंबांचे जबाब नोंदवत आहोत आणि या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. तुम्हाला माहिती असेल वाळूज पोलिसांनी जी केस त्यांच्या अंतर्गत आहे यांनी धनगरवाडीमध्ये जे मुरलीधर चांदगुडे यांचं मूळ गाव आहे तिथे जाऊन त्यांच्या कुटुंबियांचा त्यांच्या नातेवाईकांचा जबाब नोंदवलेला आहे. तिथे सुद्धा त्यांनी तपास सुरू केलेला आहे. जिथे झालटा फाटा या भागामध्ये जे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे
या भागामध्ये कुणाल आणि त्याचे आईवडील जिथे राहत होते त्या ठिकाणी सुद्धा पोलीस तिथे गेलेले होते. त्यांनी कुणालच्या वयात आणि बाकीचं जे साहित्य म्हणजे तो नीटची तयारी करत होता ते सुद्धा तपासलेलं आहे. त्यांच्या घराची सुद्धा तपासणी केलेली आहे. त्यामुळं केवळ आयफोनसाठी ही सगळी घटना घडली आणि त्यामागे आणखी काही कारणं आहेत का याचा सुद्धा तपास पोलीस करतायत. कारण आता दोन्ही कुटुंबांनी एकमेकांवरती आरोप करायला सुरुवात केलेली आहे. संगीता यांच्या बहीण वेगळा दावा करतायत की अजून काही कारणं याच्याबद्दल समोर येऊ शकतात. शोभा मास्के ज्या मुरलीधर चांदगुडे यांच्या बहीण आहेत त्यांनी शिवीगाळ करून मुरलीधर यांना घरातून बाहेर हाकलून दिलं गेलं होतं आणि ते महिनाभर बाहेर होते अशा प्रकारचा दावा केलेला होता दिव्य मराठीशी बोलताना. त्यामुळं आता या प्रकरणामध्ये आणखी काही ट्विस्ट येणार का, पोलीस तपासातून काय समोर येणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.